मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये मराठा समाजाचे नेते विनोद पाटील हे देखील सहभागी झालेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो आता काही क्षणातच मोर्चाला सुरुवात होत आहे आणि या मोर्चामध्ये विनोद पाटील हे देखील सहभागी झालेले आहेत। विनोद दादा, आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारकडे काय मागणी राहील? सरकार कुठेतरी धीम्मगतीने तपास करताय, काय प्रतिक्रिया आहे? आपण जर सरकारचे टप्पे बघितले, पहिले मागणी झाली, मग गुन्हा नोंदवला, मग मागणी झाली, अटक झाली, मग मागणी झाली, मोका लावला। माझा प्रश्न सरकारला एवढाच आहे की घटना घडली, याचे पुरावे आहेत, काही दोषींना तुम्ही अटक केली आहे, काहींना मोका लावला, परंतु याच्यावर न थांबता शेवटपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। कुठेतरी राजकारण होतं हे सगळीकडे? निश्चित याच्यामध्ये काही मंडळी राजकारण करताय, वेगवेगळे वक्तव्य येत आहे, परंतु या राजकारणाचा आणि आमच्या मोर्चाचा कुठलाही संबंध नाही। हा मोर्चा कोणाच्या विरोधात आहे का, कुठल्या समाजाच्या विरोधात आहे का? आपण इकडे बघितलं, सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला मोर्चात दिसतील। हा मोर्चा एका भावनेने आहे, भावना एवढीच आहे की या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, या राज्यामध्ये शांतता असावी। राजकारण करू नये म्हणून काय आव्हान कराल राजकीय नेत्यांना? हे बघा, जे आपल्या पद्धतीने मागणी करताय, कोण राजकारण करायचं करताय, परंतु मला न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे। ज्याला कोणाला राजकारण करायचं असेल त्यांना राजकारण लाभो, परंतु ह्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं याला वेगळं वळण लागणार नाही, कुठलेही आरोपी दबावामुळे सुटणार नाही, याची काळजी आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे। आणि सर्व लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधींना विनंती करतो की तुमचं राजकारण जरी महत्त्वाचं असलं, परंतु हे उद्या राज्याच्या भविष्याची नांदी आहे। एक कर्ता व्यक्ती गेलेला आहे आणि त्या हुतात्म्याला श्रद्धांजली देण्यासाठी आरोपींना कडक शासन झालं पाहिजे व हे राज्य पुन्हा एकदा स्वच्छपणे उभं राहील। दोन्ही प्रकरणामध्ये तपास जो आहे तो धीम्या गतीने होतोय असा आरोप आहे। परभणीच्या प्रकरणामध्ये आरोपीवर फारशी अशी कारवाई नाही असं म्हणणं आहे, तर बीडच्या प्रकरणामध्ये अजूनही काय आरोपी मोकाट आहे? आपण बघितलं की न्याय प्रक्रिया ही याला वेगळा सन्मान आहे, दर्जा आहे। न्याय प्रक्रियेमध्ये प्रकरण न्याय प्रविष्ट असताना न्यायालयाच्या विरोधात बोलणं हे अशोभनीय आहे, परंतु एवढं जरूर आहे की जी गती मिळायला पाहिजे ती गती मिळालेली नाही, ती गती मिळावी एवढे आमचे आव्हान आहे, विनंती आहे। एवढे सगळे मोर्चे निघतात, दोन्ही कुटुंबांना न्याय मिळेल? हा प्रश्न दोन कुटुंबाला न्याय मिळवण्याचा जेवढा महत्त्वाचा तेवढा उद्याच्या राज्याच्या भविष्यासाठी आहे। आम्ही काय संदेश देऊ इच्छितो की कोणी येऊन दिवसा ढवळ्या खून करावा? आम्ही काय संदेश देऊ इच्छितो की अराजकता माजावी? आज आमचा एक बांधव हुतात्मा झालेला आहे आणि हा हुतात्म्याचं श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो। याचं बलिदान वाया जाणार नाही, उद्याचा महाराष्ट्र हा स्वाभिमानाने राहिला पाहिजे एवढी आमची मागणी। अशा पद्धतीने विनोद पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। काही मंडळी या दोनही प्रकरणाच्या आडून राजकारण करतायत, त्यांनी राजकारण करणं बंद करावं अशा प्रकारचं आवाहन विनोद पाटील यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।